पिंपळगाव निपाणी येथे 26 जुलै रविवार दिनांक 26 जुलै रोजी सचिन वाकचौरे नावाच्या तरुणाला बेदम मारहाण अवैध दारू दुकान धंदा चालवणारा सचिन जाधव व त्याच्या साथीदाराने केली. या घटनेमध्ये मारहाण अतिशय वाईट पद्धतीने करण्यात आलेली होती. नवीन खोऱ्याचे दांडे, टिकावाचे दांडे विकत आणून नियोजनपूर्वक 4 लोकांना गोळा करून डोळ्यात मिरचीची पूड फेकली आणि विवस्त्र करून मारहाण केली होती. या मारहाणीमध्ये तो फार अर्धमेला झाला होता. त्याची ही मारहाण पिंपळगाव निपाणीमध्ये लाईव्ह दाखवली चालली होती आणि पिंपळगाव निपाणीमधनं त्यांना इन्स्ट्रक्शन मिळत होते काय मारायचं आणि कसं मारायचं याची. असं प्रत्यक्षदर्शींनी माझ्या कानावरती आज आलेलं आहे इथे. याही पूर्वी व्हिडिओ कॉल झाल्याची कल्पना होती, पण एवढ्या वाईट पद्धतीने होईल अशी याची कल्पना नव्हती. मिरचीची पूड डोळ्यात टाकून मारेपर्यंत असा त्या सचिन जाधवचा सचिन वाकचौरेवरती काय राग होता. हे फक्त सचिन जाधव एकट्याचं किंवा त्याच्या 4 साथीदारांचं काम नाहीये, तर ज्याचा सचिन वाकचौरे वरती रोष होता अशा सगळ्यांचं हे कृत्य आहे. आणि ते सगळे लोक हे पिंपळगाव निपाणीचेच रहिवासी आहे असा पिंपळगाव निपाणी ग्रामस्थांचा ठाम विश्वास आहे. कुठला दुकानदार असा की आपल्या ग्राहकाला एवढी बेदम आणि जीव जाईपर्यंत मारहाण करेल. ग्राहको देवो भव हे हिंदुस्थानमधलं ब्रीदवाक्य आहे. सचिन वाकचौरेकडून सचिन जाधवला काहीतरी थोडंफार तरी पैसा मिळत असेल, 5 रुपये 10 रुपये दारूची बाटली विकत घेतल्यामुळं. सचिन जाधववरती 34 गुन्हे दाखल होते. मग तो पिंपळगाव निपाणीच्या शिवारामध्ये तो धंदा कसा काय चालवत होता. याच्या मागे एक अशीही बातमी आहे की पिंपळगाव निपाणीमधल्या काही लोकांना त्याला धमकी देऊन त्याच्याकडनं खंडणी वसूल करत होते. प्रोटेक्शन ज्याला म्हणतात, जे आपण हिंदी पिक्चरमध्ये आजपर्यंत बघत आलेलो होतो, जे की युपी बिहारमध्ये चालायचे ते पिंपळगाव निपाणीमध्ये चाललंय. प्रोटेक्शन पोलीस दलाचं नको आहे, प्रोटेक्शन गुंडांचं पाहिजे इथे. का पिंपळगाव निपाणीमध्ये बरेच तरुण असे आहेत की ज्यांच्या उत्पन्नाची साधनं शून्य आहेत, पण छान चौके आयुष्य जगतात आणि गावात टोळक्या टोळक्यांनी हिंडून दहशत तयार करत असतात. यांच्याकडे पैसा येतो कुठून. या आमचं प्रत्यक्ष म्हणणे 34 गुन्हे दाखल झालेल्या सचिन जाधवने त्याच्यावर 34 गुन्हे दाखल केलेल्या माणसांवरती आजपर्यंत हल्ले केले होते का. 34 गुन्हे दाखल होण्यामध्ये सचिन वाकचौरेचा काही रोल नव्हता. सचिन वाकचौरेने त्याच्यावर एकही गुन्हा दाखल केलेला नाही. असं असताना सुद्धा सचिन वाकचौरेची हत्या करण्याचं कारण काय. मग 34 जणांची हत्या का नाही झाली. इथून मागे 34 गुन्हे दाखल केले त्यावरती. यावरून संशयाची सुई अशी फिरते की सचिनने हे तात्कालीन कारण झालं सचिन जाधवने किंवा त्याच्या साथीदाराने मारण्याचं. बाकीचं कारण हे वर्षानुवर्षी जो त्याच्याविषयी राग कुणाच्या तरी मनामध्ये होता ती भडास काढण्यासाठी या हत्याकांडाचा वापर करण्यात आलाय. आणि त्याला 3 दिवस जेव्हा ते फिरवत होते तेव्हा ते कुणाच्या संपर्कात होते, कुणाच्या तरी संपर्कात होते, कुणीतरी त्यांना इन्स्ट्रक्शन देत होतं. त्या सूचनेनुसारच ते झालंय. आमची मागणीच एवढी आहे फक्त की सचिन जाधव आणि त्याच्या साथीदारांच्या पिंपळगाव निपाणीतले कोण लोक हत्या होण्याच्या अगोदर 26 तारखेच्या अगोदर 10 दिवस आणि ते पकडले जाईपर्यंत 6 ऑगस्ट पर्यंत कोण त्यांच्या संपर्कात होते त्यांचे नंबर आणि नावं निष्पन्न करून पोलीस दलाने पिंपळगाव निपाणीच्या ग्रामस्थांपुढे ठेवावं. मग आम्ही ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत की नाही हे पोलीस दलाला दाखवून देतो आणि हे त्यांनीच कसं केलं असेल याचे सगळे पुरावे आम्ही तुमच्या समोर मांडतो. साहेब, आज उपोषणाचा तुमचा पहिला दिवस आहे. मयत सचिनचं कुटुंबीय तुमच्या सोबत आहे. मयत सचिनचं सर्व कुटुंबीय सोबत आहे. हा त्याचा भाऊच आहे. पण आमच्याकडे दूध व्यवसाय असल्यामुळे आता प्रत्येकाला प्रपंच आहे. तो प्रपंच सोडून येऊ शकत नाही. मी मात्र सकाळी 10 वाजेपासून इथं बसलेलो आहे आणि त्याचं कुटुंबीय ये जा करत इथं बसलेलं असतं पूर्ण. साहेब, ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून राज्यभर काम आहे, पोलिसांशी संपर्क असतो, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहात, तरी तुमच्यासारख्या माणसावर आज उपोषणाची वेळ आली, काय सांगा. पोलीस दल एकदम त्यांच्या मेथडने वर्क करत असतं. त्यांना त्या कायद्याची परिभाषा इकडे लिखित असते, त्यावर ऍक्शन घ्यायची. शेवटी माणसाने त्या भाषेचा कसा अर्थ लावता त्यावरती अवलंबून आहे. पण पोलिसांकडं काही गोड कडू अनुभव विचारात घेता सगळ्याच राज्यभर मला जे अनुभव आले त्यापैकी मला माझ्या गावात काम करताना मात्र अतिशय वाईट अनुभव येतो. त्यामुळे मी नगर जिल्ह्यातली ग्राम सुरक्षा यंत्रणा ही गेल्या 8-10 महिन्यापासून ते 12 महिन्यांपासून बंद केलेली आहे. ते अद्याप वारंवार विनंतीवरून परत चालू केली. मी जेव्हा ग्राम सुरक्षा यंत्रणा बंद केली 850 पेक्षा जास्त दरोडे झाले. फार गावातनं सरपंचांचे फोन विनंत्या आल्या, SP सरांना पत्र दिले की यांना सुरक्षा पुरवावी आणि मग आम्ही ती ग्राम सुरक्षा यंत्रणा पुण्याच्या काही गावांमध्ये सुरू करायला घेतली. पण माझा अनुभव जर मला विचाराल तर हा वाईट आहे. माझा पोलीस दलाविषयी अनुभव एकदम वाईट मला येत आहे. आता आंदोलनस्थळी पोलीस आलेले आहेत, उपोषण सोडण्याची काय भूमिका आहे. नाही, जोपर्यंत गावातले आरोपी तुम्ही निष्पन्न करा, माहिती आहे सगळं डोळ्यापुढे आहे, सगळं डोळ्यापुढे दिसतंय. गावातले आरोपी गावामध्ये दहशत तयार करतायत. सकाळपासून गावातले सगळे कुटुंबीय सगळे लोक दहशतीमध्ये आहेत. एवढी दहशत इथं असताना पोलिसांना ती दहशत कळत नाहीये, याच मला नवल वाटतंय. काय मागणी. आरोपींना अटक करावी. त्यांच्यावरती ज्या 4 आरोपी आहेत
त्याप्रमाणेच त्यांना सहआरोपी करून इतरांनाही करून घ्यावं. व्हॉट्सअपवरून इन्स्ट्रक्शन देण्यापर्यंत मजल जर माणसांची जात असेल आणि ते म्हणत असतील नाही नाही आम्ही त्याला सोडा म्हणत होतो, अरे सोडायचं तर मग पोपटला फोन करायचा. सक्का भाऊ आहे, त्याचे 3 सख्खे भाऊ आहेत, 3 सख्ख्या वहिनी आहेत त्याला, त्याचे चुलते आहेत, त्याचे चुलत चुलते आहेत, त्यांना फोन न करता या दुसऱ्या व्यक्तीला फोन यायचं कारण काय? आणि हे सगळं गावापुढे एकदम क्रिस्टल क्लिअर झालंय, आरोपी पकडला जावं अथवा न जावं. आता पिंपळात जोपर्यंत आरोपी पकडला जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथे उपोषण सोडणार नाही, ही तर काळ्या दगडावरची रेषा आहे. तसं आम्ही SP सरांनाही सांगितलेलं आहे, आदरणीय पालकमंत्री महोदयांनाही सांगितलेलं आहे, आणि गरज पडली तर मी गृहमंत्री महोदयांबरोबर, माननीय मुख्यमंत्री महोदय बरोबरही बोलू शकतो, आणि हे तिथे मांडलेला हा विषय. खमंग, अस्सल आणि चमचमीत चवीचा शोध आता संपलाय. गणोरे पंचक्रोशीतील आणि अकोलेकरांसाठी एक मस्त आणि खास ठिकाण, अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट. शुद्ध शाकाहारी आणि जिभेचे चोचले पुरवणारे मांसाहारी जेवण, तेही पूर्णपणे स्वतंत्र किचन आणि स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह. एवढंच नाही तर तुमच्या खास प्रसंगांना अधिक आनंददायी बनवण्यासाठी आमच्याकडे उपलब्ध आहे 300 लोकांची क्षमता असलेला भव्य बँक्वेट हॉल. साखरपुडा, सुपारी, वाढदिवस, गेट टुगेदर असो किंवा मग डोहाळे जेवण, प्रत्येक कार्यक्रम करा दणक्यात साजरा. मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या किंवा कॉल करून बुकिंग करा. अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट, गणोरे. संपर्क करा 70 38 922 922.